काय गय तुझ्या कंबरड्यात लात घालू का? किती वेळ झोपायचंय अजून? अगं आता लग्न आहे तुझं 4-5 दिवसात. लाज धर जरा. तिकडे असं तंगड्यावर करून झोपता नाही येणार आहे. ती सासू तुला उठता बसता टोला देईल. उठ चल उठ. चल आजचं सगळं जेवण तू बनव जा. काय मी नाही करणार आहे? हा त्या सासूला असं बोलणारच मी नाही करणार आहे? तुला अशी झापडवेल ना ती. चल लवकर जेवण बनव. सासू उद्या बोलेल हा काय शिकवलं हिला आईने. तुला कोण काय नाही बोलणार, मला शिव्या घालतील. समजला ना? इथे तू करायची ऑनलाईन ऑर्डर, पिझ्झा मागव, बर्गर मागव. तिकडे असं नाही चालणार आहे. एवढी छोटी चड्डी, आता ह्या सगळ्या चड्ड्या नाही घालायच्या, सगळ्या फेकून द्यायच्या, आग लावून टाकायचा. आता मोठ्या घालायच्या. तिकडे नाही चालणार आहे, तिकडे सासरा असणार आहे. कळाला का? बाप नाही तुझा तो. अशी बोलणार आहे नंदेशी. हा इकडे जरा बहिणीशी गोड वाग, मग तिथे नंदेशी गोड वागता येईल तुला. ती तुला चांगली उतरवून काढेल तुझी सगळी. हा आणि तिकडे गोष्टीवर असा राग नाही करायचा. इथे झणका करत असतं ना 10 वेळा, तिकडे असं झणका नाही चालणार तुझा. तिकडे तुला एकदम प्रेमाने वागावं लागेल. हा सासूबाई करून मागे पुढे करायचा, तेव्हा संसार व्यवस्थित होतो. काय कुठे चालली? हा काय प्लॅन झालं मैत्रिणींसोबत? हे सगळं नाही चालणार आता. रात्री घरी यायचं उशिरा वगैरे हे सगळं बंद आता तुझं. आता एकदम इज्जतीत राहायचं तू, एकदम इज्जतीत राहायचं. घरात बसचाल. आता सोनूशी काय बोलत असेल ग कॉलवर? हा आता जावई बापूंचा विचार करायचा, ते बोलतील तसं वागायचं. माझी इज्जत नको घालू तू, समजलं ना? संसारामध्ये भांडण होतं असं. तिसरा व्यक्ती यायला नाही पाहिजे. आपला नवरा आणि आपण भलं बस. त्यांच्या घरी जाऊ आपण जरा, मग त्यांच्या पाया कशा पडशील दाखव मला. हे सगळं काय करते? हे सगळं नाही चालणार आहे तिकडे. व्यवस्थित असं खाली वागायचं, असं करायचं, असा नमस्कार घालायचा, सगळं शिकवायला लागेल हिला.